बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. जर अजूनही शिवसेना एक वादळ शिवसैनिकांना आपल्या हक्काच्या या माध्यमाला कुठेतरी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुनश्च कळकळीची विनंती करतो, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवावं. उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या शिवसेनेच्या विचारांना, त्या ज्वलंत विचारांना आहे असं पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्व शिवसैनिकांनी मिळून मोठं करावं ही नम्र विनंती करतो. असो, काल ठाण्यामध्ये झालेला प्रकार आपण सर्वांनी पाहिला असाल, आपण सर्वांनी मीडियाच्या मार्फत पाहिला असाल. चोख प्रत्युत्तर ठाण्याच्या शिवसैनिकांनी, ठाण्याच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी चोख प्रत्युत्तर दिलं. खरं तर या कार्यक्रमाला कुठेही गालबोट लावण्याचं तसं काही कारण नव्हतं, पण तरीही शिंदे गटाने केलेला तो प्रयत्न शिवसैनिकांनी हाणून पाडला. आता काल झालं काय पहा. खरं तर शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या संकल्पनेतला शिवसैनिकांशी, शिवसेना पदाधिकाऱ्यांशी एक सुसंवाद मेळावा असा आयोजित करण्यात आला होता ठाण्यामध्ये. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे याचा मान, याची सुरुवात करण्याचा मान हा ठाणे जिल्ह्याला मिळाला. आता याचंच एक स्वरूप म्हणून काल सारे शिवसेनेचे सर्व वरिष्ठ नेते, शिवसेना नेते, त्याच्यामध्ये विनायकजी राऊत साहेब असतील, संजयजी राऊत साहेब असतील, शिवसेना सचिव खासदार अनिलजी देसाई असतील, आपण अरविंद सावंत साहेबांना पाहिलं असाल, भास्करजी जाधव साहेबांना पाहिलं असाल, सुनीलजी प्रभू साहेब असतील, स्वतः खासदार माजी खासदार राजनजी विचारे साहेब असतील, चंद्रकांतजी खैरे साहेब असतील, असे सारेच्या सारे शिवसेनेचे वरिष्ठ नेते काल ठाण्यामध्ये आले होते. आता ठाणे म्हणतात धर्मवीर दिघे साहेबांचा ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला, बाळासाहेबांचा ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला. ज्या ठाण्याने शिवसेनेला सर्वात प्रथम सत्ता दिली तो ठाणे जिल्हा, ते ठाणे शहर, हे ठाणे शिवसेनेचं आहे. तुम्हाला आठवायला हवं, ज्यावेळेस लोकसभेला आपला पराभव जरी झाला असला तरी लक्षात घ्या 6 लाख ठाणेकरांनी शिवसेनेला मतदान दिलेलं आहे. 6 लाख ठाणेकरांचं मतदान हे काही थोडकं मतदान नव्हे. या अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस पैशाचा महापूर, अमाप असा महापूर, या अशाही परिस्थितीमध्ये 6 लाख ठाणेकरांनी शिवसेना निवडली. खरं तर अनेक गोष्टी घडल्या ठाण्यामध्ये. आता त्या सगळ्यांच्या खोलात आज जात नाही, कारण मला फक्त कालच्या त्या प्रकारावर बोलायचं आहे. जो एक घृणास्पद प्रकार काल झालेला आहे त्या प्रकारावर बोलायचे, त्यामुळे मी मागच्या गोष्टींमध्ये घुसणार नाही. अगदी विधानसभांनाही पाहिलं असेल, प्रत्येक मतदारसंघात शिवसेना 60-70 हजारांचं मतदान झालेलं आहे प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये. बघा, शेवटी या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी एक थोडासा वेळ लागणार आहे शिवसैनिकांनो, वेळ जाणार. कारण राक्षसी वृत्ती फार मोठ्या प्रमाणावर ठाण्यामध्ये माजली आहे. हिला संपवायला एक काळ जाईल, एक वेळ द्यावाच लागेल. ठीक आहे, देतोय आपण तो वेळ, पण काल झालं काय पहा. ठाण्यामध्ये धर्मवीर दिघे साहेब, ज्यांचं खरं तर ते घोषवाक्य होतं गद्दारीला क्षमा नाही, आणि गद्दारांना तर नाहीच नाही. या धर्मवीर दिघे साहेबांच्या आपण वाक्यांवर किती चाललात, जे आपण त्यांना धर्मवीर दिघे साहेबांचे शिष्य म्हणतो स्वतः, आपण त्या धर्मवीर दिघे साहेबांच्या त्या वाक्यावर किती राहिलात, हा यांनी आपल्या स्वतःला प्रश्न करून घ्यायला हवा. खरं तर असो, तोही विषय नाही, साईडला ठेवला त्यालाही. काल ज्या वेळेस शिवसेनेचे सारे नेते धर्मवीर दिघे साहेबांच्या टेंबी नाक्यावरच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत होते, पुतळ्याला शॉल अर्पण करत होते, ज्या वेळेस हे सारं घडत होतं, शिंदे गटाच्या काही कार्यकर्त्यांनी, काही महिला कार्यकर्ते असतील, पुरुष कार्यकर्ते असतील, यांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली. आता ठीक आहे, तुमचा काय विरोध असेल तो असेल, पण धर्मवीर दिघे साहेबांच्या पुतळ्यासमोर कुठल्या प्रकारचे शब्द वापरावेत याचं भान असायला नको. आपण कुणाच्या समोर कुठल्या प्रकारचे शब्द वापरतो याचं भान असायला हवं होतं. आता हे सगळं भान ठेवायचं, या सगळ्या भानात राहायचं, आणि ही अपेक्षा शिंदे गटाकडनं ठेवायची. आता तुम्ही म्हणाल हा काय पोरखेळ आहे, ही अपेक्षा ह्यांच्याकडनं ठेवायची. बरं, तेही सोडलं. ज्या वेळेस पुष्पहार अर्पण केला गेला शिवसेना नेत्यांकडनं, शिवसेनेच्या मोठ्या नेत्यांकडनं, हे 10 नेते, ज्यावेळेस तो पुष्पहार अर्पण केला गेला, दिघे साहेबांची प्रार्थना केली गेली, दिघे साहेबांना अभिवादन केलं गेलं, त्यावेळेस ज्यावेळेस शिवसेनेचे हे नेते तिथून निघाले, कारण पुढचा संवाद मेळावा NKT सभागृह येथे होता, तिथून थोडासा काही हाकेच्या अंतरावर आहे, पण तिथूनच होता तो. ज्यावेळेस शिवसेनेचे नेते तिथून गेले, त्याच्यानंतर मात्र यांनी अशा प्रकारचं चित्र रंगवलं तिथे की जणू काही आम्ही यांना अडवलंय,
जणू काही आम्ही यांचा रस्ता अडवून धरलाय, जणू काही आम्ही यांना ठाण्यातच येऊन देत नाही आहोत. या अशा प्रकारचं चित्र रंगवायचा जो प्रयत्न झाला तो हास्यास्पद होता. आणि त्याच्या पुढे जाऊन आणखी एक गोष्ट सांगतो. धर्मवीर दिघे साहेबांना अर्पण केलेला हार, पुष्पहार, ज्याचा स्पर्श धर्मवीर दिघे साहेबांना झाला होता, तो हार काढून फेकण्यात आला. तो हार काढून फेकण्यात आला. धर्मवीर दिघे साहेबांच्या गळ्यामध्ये अर्पण झालेला पुष्पहार, ज्याला धर्मवीर दिघे साहेबांचा स्पर्श झाला, त्या शॉलला धर्मवीर दिघे साहेबांचा स्पर्श झाला, तो हार काढून गळ्यातनं काढून तो रस्त्यावर फेकण्यात आला, जेणेकरून त्याच्यावरून लोकांनी चालावं, जेणेकरून तो कुठतरी हार तुडवला जाईल. हा धर्मवीर दिघे साहेबांचा, शिवसेना नेत्यांचा सोडून द्या तुम्ही, तो सोडून द्या, हा धर्मवीर दिघे साहेबांचा, आमच्या दिघे साहेबांचा हा अपमान आहे. आज खरं तर धर्मवीर दिघे साहेब असते, त्यांना हा सारा प्रकार पाहिल्यानंतर काय वाटलं असतं याचा विचार करावा. आज शेवटी समोरचेही शिवसैनिक, आपणही शिवसैनिक. मी थोडंसं वेगळ्या अर्थाने, वेगळ्या धाटणीने बोलतो. दोन्हीकडे शिवसैनिक आपसामध्ये झुंजतायत, एकमेकांच्या विरोधात नारे देत आहेत. हे सगळं पाहताना धर्मवीर दिघे साहेबांच्या मनात काय विचार येईल याचा कधीतरी विचार करावा आपण. आज तो हार, मला खरं तर त्या पत्रकाराचे, जे कोणी पत्रकार होते, मला त्यांचं नाव माहीत नाही, त्यांचा चेहरा मी नीट पाहिला नाही, पण तिथे उपस्थित एका पत्रकाराने परिस्थितीचं भान ठेवलं, परिस्थिती ओळखली आणि तो हार उचलला आणि योग्य त्या ठिकाणी ठेवला. त्या पत्रकाराला माहिती होतं की या हाराची किंमत काय आहे ते. ज्यावेळेस धर्मवीर दिघे साहेबांच्या त्या पुतळ्याला स्पर्शलेला तो हार, त्यांच्या मूर्तीला स्पर्शलेला तो हार रस्त्यावर फेकणं हे किती मोठे घोड चूक आहे हे त्या पत्रकाराला कळालं, पण हे यांना कळालं नाही. जे स्वतःला धर्मवीर दिघे साहेबांचे, त्यांचे शिष्य म्हणवतात, त्यांच्या विचारांवर चालतात असे म्हणवतात, हे त्यांना कळालं नाही. हे सारा प्रकार हा दिघे साहेबांच्या त्यावेळेसच्या, आता तर कुठल्या तरी पक्षाचं राजकीय कार्यालय झालेलं आहे, कुठल्या तरी गटाचं राजकीय कार्यालय आहे, पण त्यावेळेसच्या आनंदाश्रमासमोर, आता त्याचं नाव आनंदाश्रम नाहीये, आता त्याचं नाव आनंद आश्रम नाही. जो आनंद आश्रम आम्ही पाहत होतो तो आनंद आश्रम आता तो नाहीये, ते आता कुठल्या तरी गटाचं कार्यालय झालेलं आहे. त्या आनंद आश्रमाच्या समोर टेंभी नाक्यावर हा सारा प्रकार घडत होता आणि सारे आजूबाजूचे जाणार येणारे हा प्रकार पाहत होते. आज खरं तर आपण गृहीत धरतो, मी तुम्हाला त्या प्रकारातली काही दृश्य दाखवतोय, पहा, तुम्हाला देखील वेदना होतील कशा प्रकारे तो हार फेकण्यात आला. पहा, हा जो हार आहे जो संजय राऊतांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतळ्याला घातला होता, तो हार आणि ती शाल. निश्चित प्रेम, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर सध्या आपण ठाण्यातली थेट दृश्य बघतोय. शिवसेना काढून फेकण्यात आलेली पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, पदाधिकारी आक्रमक झालेले पाहायला मिळतात. हे दृश्य पाहिल्यानंतर तुमच्या देखील मनामध्ये त्या भावना दाटून आल्या असतील की काय हे चाललंय. आज आपण हे जे आपसामध्ये भांडत आहोत, हे काय चाललंय, याचा फायदा नेमका तिसरा घेतोय. या सगळ्यामध्ये तिसरा मोठा होतोय आणि तो झालाय मोठा, तो तिसरा मोठा झालेला आहे. जाऊ द्या, मी या निर्वाणीच्या गोष्टींवर बोलणार नाही, पण लक्षात घ्या, आज ठाणेकरांना गृहीत धरण्याचं जे काम चालू आहे, या सगळ्या गटांकडनं हे गृहीत धरण्याचं काम चालू आहे, हे फार काळ राहणार नाही. लक्षात घ्या, हे सत्तेचे ताम्रपट नसतात, हे 5-5 वर्षांनंतर बदलले जात असतात. आज यानं त्या प्रकारे याच्या त्याच्या मदतीने आपण सत्तेमध्ये आला असाल. खरं तर सत्तेतले आता ठाण्याचे जे विद्यमान खासदार आहेत, यांनी खरं तर या सगळ्यांविषयी एक वेगळी भूमिका घ्यायला हवी होती. त्या खासदाराने आपल्याच, ज्यांनी कुणी हे सारं कृत्य घडवलं, त्यांची पाठराखण करावी. हा हार उचलून फेकला गेला, याच्यावर कमीत कमी त्यांना खडसवणं हे गरजेचं होतं, त्यांची पाठराखण करावी. आता परत तुम्ही मला प्रश्न कराल की ह्या अपेक्षा कुणाकडनं ठेवताय तुम्ही, यांच्याकडनं, शिंदे गटाकडनं? तर तुमचं म्हणणंही बरोबर आहे, मला अशा अपेक्षा करायची कुठून यांच्याकडनं तरी अशा अपेक्षा नकोत. असो, तोही बाजूला ठेवलं. पण पहा ना शिवसैनिकांनो, यांना भीती कसली आहे, यांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय की शिवसेना ठाण्यामध्ये येऊन सभा घेते, शिंदे गटाचं भविष्य काय असणार आहे. आणि तुमच्याकडे सत्ता आहे. आज 67 पैकी जवळपास 64 नगरसेवक तुमच्याकडे आहेत, म्हणजे माजी नगरसेवक. आज तुमच्याकडे 2 आमदार आहेत, तुमच्याकडे खासदार आहे, तुमच्याकडे राज्यातली सत्ता आहे,
तुमच्याकडे केंद्रामध्ये मंत्री आहेत. हे सारं असताना देखील तुम्हाला शिवसेनेचा ठाण्यामध्ये झालेला तो शुभारंभ, संवाद मेळाव्याचा तो शुभारंभ तुम्हाला का झोंबून जात होता, याचं एक साधं उत्तर द्यावं. का तुम्हाला याचा त्रास, का काय वाटतंय तुम्हाला नेमकं? कारण तुम्हाला माहिती आहे आमचा हा विजय ही एक तात्पुरती आलेली सूज आहे. आमचा विजय तात्पुरती सूज आहे. पण आजही शिवसैनिकांचा, ठाण्यात घराघरात बसलेल्या सर्वसामान्य ठाणेकरांचा पाठिंबा हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावालाच आहे. आज ठाणेकर खरं तर प्रश्न विचारतात, आम्ही दिलेलं मतदान गेलं कुठे? 8-8 लाखांनी यांचा विजय होणं हे शक्य नाही. पण जाऊ द्या, मी मगाशीच म्हणाल्याप्रमाणे मी या विषयात जाणार नाही. ठाणेकर स्वतःलाच प्रश्न, आमचं मतदान गेलं कुठे? आज लाखो ठाणेकर शिवसेनेच्या पाठीशी उभा आहे. त्याला तुम्ही गृहीत धरू नका. तो कुठल्याही पक्षांच्या कार्यालयांमध्ये जाऊन बसत नाही. तो कुठल्याही पक्षाच्या नेत्यांसोबत फिरत नाही. तो सकाळी आपल्या कामाधंद्याला लागतो, धंदे, काम, नोकऱ्या ह्या सगळ्यांमध्ये जातो. तो संध्याकाळी आपल्या घरी येतो. तो परिस्थिती पाहतो, तो वृत्तवाहिन्या पाहतो, तो वृत्तपत्र पाहतो, देशाची चाललेली परिस्थिती पाहतो. तो सर्वसामान्य ठाणेकर, जरी तो सर्वसामान्य असला तर तो सगळं बदलायची ताकद देखील ठेवतो. तो सर्वसामान्य ठाणेकर आजही शिवसेनेसोबत ठाम उभा आहे. तो कदाचित तुम्हाला रस्त्यावर दिसणार नाही, लाखोंच्या संख्येने असे मोर्चे काढतात त्याच्यात तो दिसणार नाही. पण ज्या वेळेस पुन्हा हे सगळं तख्त पलटण्याची वेळ येईल त्यावेळेस तो ठाणेकर पुन्हा शिवसेनेच्या पाठीशी ठाम उभा असेल. जसं मगाशी मी म्हणालो, कुठल्याही तो कार्यालयांमध्ये जात नाही. त्याच्यावर माझ्या डोक्यात एक विचार आला. कालचंच एक चित्र मी पाहिलं. हे स्वतःला हिंदुत्वाचे, बाळासाहेबांचे, दिघे साहेबांचे विचार म्हणजे शिष्य म्हणवतात, त्यांच्या विचारांवर पावलांवर पाऊल टाकणारे म्हणवतात. काल कुर्ल्यामध्ये मंगेश कुडाळकरच्या त्या कार्यालयामध्ये, म्हणजे खरं तर शिवसेनेची शाखा, शिवसैनिकांनो, तुम्हा सर्वांना जे जुने जाणते शिवसैनिक आहेत ते सर्वजण सांगू शकतात, शिवसेनेची शाखा आपल्यासाठी पवित्र मंदिर आहे. शिवसेना ह्या एकमेव पक्षाचं कार्यालय हे असं असतं ज्यामध्ये चपला घालून प्रवेश नाही. तुम्ही इतर कुठल्याही पक्षांच्या कार्यालयांमध्ये जा, त्याच्यामध्ये चपला घालून थेट कार्यालयामध्ये जाता येतं. पण शिवसेनेची शाखा अगदी शिवसेना भवनामधला 3रा मजला, जिथे शिवसेना नेत्यांची दालनं आहेत, तिथे सुद्धा चपला घालून प्रवेश नाहीये. लक्षात घ्या, आई भवानीचं तिथे देऊळ आहे. प्रत्येक शिवसेना शाखेमध्ये चपला ह्या बाहेर ठेवाव्या लागतात. मी हे सांगण्याचं उद्दिष्ट, काल ज्या कुर्ल्याच्या, चेंबूरच्या माफ करा, त्यांच्या कार्यालयामध्ये असेल, जिथे कुठे असेल म्हणा, जो काही प्रकार घडला दारू पिण्याचा, ज्या प्रकारे ती गाणी वाजवून एकमेकांना दारू दिली जात होती, दारू रिचवली जात होती, ग्लास भरले, पेग भरले जात होते, मला आठवण येते जे आमच्यावर संस्कार झाले शिवसैनिक म्हणून. मला आजही माझ्या शाखा प्रमुखांचे, ज्या कुठल्या भागातून मी आहे मुंबईच्या, तिथे मला आजही माझ्या शाखा प्रमुखांचे शब्द आठवतात. शिवसेनेच्या शाखेमध्ये तंबाखू खाऊन येणाऱ्याला प्रवेश नाही. शिवसेनेच्या शाखेमध्ये दारू पिऊन, दारूचा थेंब जरी तुम्ही घेतला असाल, शिवसेनेच्या शाखेमध्ये प्रवेश नाही. पिला असाल तुम्ही बाहेर थांबायचं, बाहेरच्या पॅसेजमध्ये बसायचं, तिथून तुमचं काही म्हणणं असेल तर ते आतमध्ये सांगायचं. आतमध्ये प्रवेश नाही. शिवसेनेच्या शाखेची काही पथ्य असतात. आज कार्यालयांच्या बाहेर सोडा, कार्यालयांच्या आतमध्ये बसून दारू रुचवण्याचा हा प्रकार एकदा शिवसेनेच्या शिंदे गटाच्या शाखेतला हा सगळा प्रकार आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ समोर आलेला आहे, ज्या व्हिडिओच्या माध्यमातून टेबलवरती दारूच्या बॉटल्स आणि भरलेले ग्लास सुद्धा दिसत आहेत. तर शाखा प्रमुख दीपक चौहान, उपविभाग प्रमुख संजय कदम यांच्यासोबत इतर पदाधिकारी सुद्धा या दारू पार्टीमध्ये सहभागी झाल्याचं दिसून येत आहे. विशाल पाटील माझे सहकारी या संदर्भातली माहिती देत आहेत. विशाल, नेमका हा सगळा प्रकार काय आहे? तृप्ती, चेंबूरमधील हा सगळा प्रकार आहे. शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांची शाखेमध्येच दारूची पार्टी रंगलेली दृश्यांमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे ज्या पद्धतीनं आपण ही दृश्य पाहतोय, टेबलावरती दारूच्या बॉटल, भरलेली ग्लास ही पाहायला मिळत आहेत. आणि शिंदे गटाचे शाखा प्रमुख दीपक चव्हाण, उपविभाग प्रमुख संजय कदम यांच्यासह इतर पदाधिकारी, जवळपास 15 ते 20 पदाधिकारी. ज्यावेळेस हा व्हिडिओ माझ्या पाहण्यामध्ये आला, एक किळस वाटली. जे स्वतःला शिवसेना संबोधतात, कायद्याद्वारे मिळालेली शिवसेना संबोधतात, अधिकृत धनुष्याची शिवसेना संबोधतात, ही शिवसेना नेमकी कुण्या दिशेने चालली आहे? म्हणजे ते गाढवाने वाघाचं कातड पांघरलं म्हणून तो वाघ होत नसतो. शेवटी आतमध्ये ते गुण असावे लागतात. समजते तुम्हाला?
आतमध्ये ते गुण असावे लागतात, नाहीतर अशा बाटल्या, अशी ग्लासेस, असे पेग भरले जातील कार्यालयांमध्ये. त्यामुळे आम्ही यांना कधी शाखा संबोधणार नाही. ही शिवसेना मुळात नाहीच. विचार लागतो तो विचार. हे कमळीचे गुलाम होऊन हे असले विचार येत नसतात. आम्ही तो टेबलवरचा डान्सही पाहिलेला आहे, गुवाहाटीचा, गोव्यातला तो डान्स, आणि हे टेबल देखील, पेगने भरलेले टेबल देखील पाहिलेले आहेत. अगदी मला कालच्याच त्यांच्या कुठल्या नेत्याचं एक विधान आठवलं, काल ठाण्याच्या टेंबी नाक्यावरचं. तुमचे खिशे आहेत का? तुमच्या शर्टांना खिशे आहेत का? खरं तर तुम्हाला जर याचे काही व्हिडिओज पाहायचे असतील तर MH04 मीडिया म्हणून, मला वाटतं फेसबुकवर एक चॅनल आहे MH04 मीडिया, त्याच्यावर जाऊन आपण हे व्हिडिओ पाहावेत. नेमकं कोण कुणाला शिव्या घालते ना हेच कळेना. जर आपण जाऊन, माझी एक विनंती आहे आपल्याला, MH04 मीडिया असं फेसबुकवर तुम्ही सर्च करा. ठाण्याचं एक चॅनल आहे, ह्या चॅनलवर काही व्हिडिओ आहेत त्याचे. कोण कुणाला शिव्या घालते काहीच कळेना. म्हणजे इतकी वाईट परिस्थिती. त्यात त्यांचा एक नेता म्हणतो तुमच्या खिशाला किंवा तुमच्या शर्टाला खिशे आहेत का? खिशे म्हणजे तुम्ही कधी खर्च केला का? खर्च याचा अर्थ असा होता त्यांच्या बोलण्यामध्ये. मी तो व्हिडिओही तुम्हाला दाखवणार नाही, कारण मला इथे कुणालाच मोठंच करायचं नाही, पहिली गोष्ट. पण ती वृत्ती पहा, वृत्ती. तुमच्या शर्टाला खिशे नाहीत याचा अर्थ तुम्ही कधी खर्च केला नाही. आम्ही तेच सांगतोय, आमच्या शर्टाला खिशे असते तर आम्ही कदाचित तुमच्याकडे असतो, तुमच्या बाजूने असतो, ज्या बाजूला तुम्ही आहात आता सध्या उभे. आमच्या शर्टाला जर कधी खिशे असते, आमच्या शर्टाला आजही झाडलं तर 12 मिळतील. पण निष्ठा पाहिलीत ना आमच्या आतमधली तपासून, तर आमच्यासारखा निष्ठावान तुमच्या अख्ख्या गटामध्ये कोणी व्हायचं लाल मिळणार नाही. हे मी आजच, आणि म्हणजे कुठलीही पैंज लावा आमच्याशी, कुठलीही पैंज. आम्हाला निष्ठेने तोला, आम्ही तोलले जाऊ. पण तुम्ही आम्हाला जर पैशात तोलाल ना, तर आमचे ते तराजू कायम असे पारडी आमची जडत दिसणार तुम्हाला. तुम्ही आम्हाला पैशात तोलूच शकत नाहीत. हे म्हणताय तुमच्या शर्टाला खिशे आहेत का? कधी खर्च केलात का तुम्ही? खर्च आम्ही नाही करू शकलो तुमच्यासारखा खर्च. आम्ही नाही करू शकलो तुमच्या नेत्यांसारखा खर्च. जे कोणी तुमचे नेते तुमच्यावर खर्च करतात आम्ही नाही करू शकलो. पण आमच्या मागे काल ज्यावेळेस ठाण्यामध्ये तो सुसंवाद मेळावा झाला, कार्यकर्ता सुसंवाद, शिवसैनिक किंवा पदाधिकारी सुसंवाद म्हणता येईल, तो मेळावा फक्त पदाधिकाऱ्यांचा होता. काल मला वाटतं ह्यांच्याच गटाच्या कुण्या नेत्यांनी हे पण विधान केलं की तो छोटा हॉल आहे, तिथे 400-500 माणसं बसतात. जरा पाहायचं होतं येऊन तिथे किती शिवसैनिक किंवा पदाधिकारी. पहिली गोष्ट, पदाधिकारी आणि सर्वांचा मेळावा याच्यात फरक असतो. पदाधिकारी काही हा 2-3-4-5 हजारांच्या संख्येत नसतो. एखाद्या विधानसभेचा पदाधिकारी हा काही 5-5, 10-10 हजारांच्या संख्येत नसतो, ज्याची सभा खुल्यामध्ये लावायची असते. तो एक मेळावा असा होता जिथे भाषणं नव्हती. अगदी छोटेखानी भाषणं तुम्ही पाहिली असाल, नेत्यांनी फक्त छोटेखानी भाषणं केली. पण त्यानंतर जे मीडियामध्ये दाखवलं जाणार नाही, कारण ते दाखवायचंच नसतं, ते आपल्या पक्षाच्या अंतर्गत असतं. ते पदाधिकाऱ्यांशी 1 to 1 त्यांची मतं जाणून घेणं. आता तुम्ही मला सांगा, 10,000 पदाधिकारी असतील तर शिवसेना नेते 10,000 पदाधिकाऱ्यांसोबत 1 to 1 बसणार होते का? ते निवडक जे वरिष्ठ पदाधिकारी असतात ठाणे जिल्ह्याचे, त्यांच्याशीच त्यांचं बोलणं होणार होतं. आणि त्यांच्या समस्या, त्यांच्या मनात काय चालू आहे, या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याचा हा एक शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या संकल्पनेतला कार्यक्रम. यात हे म्हणतायत तुमची माणसं किती आली, तुमची माणसं किती होती तिथे, तुमची कॉर्नर सभा होती का? अगदी त्यांनी, मला वाटतं ते अंधेरीच्या मागच्या सभेला सुद्धा यांनी कॉर्नर सभा संबोधलं होतं. मी ट्विटरवर दाखवला होता एक छानसा फोटो, ज्याच्यात नजर जाईल तिथपर्यंत शिवसैनिक बसलेत, पण ह्यांना कॉर्नर सभा दिसणार. तुम्हाला कॉर्नर केलं जात आहे ते सध्या पहा. काल सगळ्याच मीडियांनी दाखवलंय कशा प्रकारे अमित शहांचं आणि ह्यांचं ते बोलणं वगैरे, मला बाजूला केलं जातंय, मला भ्रष्ट ठरवलं जातंय वगैरे वगैरे, आपण सर्वांनी पाहिलं. जाऊ द्या, तोही विषय जाऊ द्या. पण हे असले प्रकार करत असताना, जसं तुम्ही काल पाहिला, धर्मवीर दिघे साहेबांच्या त्या पुतळ्यास दुग्धाभिषेक केला यांच्याकडनं. खरं तर काल मंगेश कुडाळकर यांच्या कार्यालयामध्ये ज्यावेळेस धर्मवीर दिघे साहेबांचा फोटो, त्याच्या बाजूला छत्रपती शिवरायांचा फोटो, वर बाळासाहेबांचा फोटो, आणि त्याच्या समोर बसून हे ग्लास रिचवले जात होते, दारूचे, मद्याचे ग्लास रिचवले जात होते, त्याबद्दल यांनी कुणीही आपलं मत व्यक्त केलं नाही. पण काल मीडिया समोर धर्मवीर दिघे साहेबांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक केला. हे सारं पाहताय, महाराष्ट्र पाहतोय, आपण महाराष्ट्राला गृहीत धरताय. ही सारी झुंडशाही, गुंडशाही हा महाराष्ट्र पाहतोय.
आणि या महाराष्ट्राला गृहीत धरण्याचं ती चूक घोडचूक तुम्ही करू नका. असो, मी सध्या तरी या विषयावर काही बोलत नाही, कारण कालचा शिवसेनेचा तो कार्यक्रम अद्भुत असा, ज्याचा शुभारंभ ठाण्यात झाला, ज्याचा मान ठाण्याला मिळाला, त्या कार्यक्रमाचं जे उद्दिष्ट होतं ते उद्दिष्ट साध्य झालेलं आहे आणि यातच आम्हाला ते सौख्य आहे. असो, तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.